वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री स्वामी समर्थ. तर बघा, सर्व विघ्न दूर करणारे बुद्धीचे दाता गणेशाची बघा, मागी गणेश जयंती, तिळकुंद जयंती. बघा, या दिवशी आपल्याला काही उपाय सेवा करायचे आहेत. बघा, गणेश भक्तांसाठी हा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे. गणेश जयंतीचा या दिवशी बघा, बऱ्याच घरांमध्ये गणेशाची स्थापना केली जाते. अगदी ज्यांच्या घरी गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी नक्कीच गणपती बाप्पांची मूर्ती आणून आपल्या देवघरात सुद्धा स्थापना करू शकता. प्रत्येकाच्या घरात गणेशाची मूर्ती ही असलीच पाहिजे. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात गणपतीची पूजा अर्चना सेवा होणं तेवढंच गरजेचं असतं. बघा, आपल्या प्रत्येक संकटातून बाहेर काढणारे हे गणपती बाप्पाच आहेत, विघ्नहर्ता आहेत आणि त्यांची आपल्या घरात पूजा होणं खरंच खूप भाग्याचं. तर बघा, या दिवशी आपल्याला षोडोपचारे पूजन करायचं आहे गणपती बाप्पांचं. गुरुवार असणार आहे या दिवशी. खरंच शक्य झालं तर तुम्ही उपवास सुद्धा करू शकता. बघा, एक सांगायचं आहे की बऱ्याच 11 किंवा 21/9 गुरुवारचं हे व्रत चालू असतील स्वामी महाराजांचं. तर बघा, एक तर तुम्हाला गुरुवारचं तरी व्रत करता येणार आहे किंवा तुम्हाला गणेश जयंतीचा तरी व्रत धरता येणार आहे. दोन्ही व्रत एकाच वेळेस धरू शकत नाही, म्हणजे तो पकडता येत नाही. त्यामुळे जर तुम्ही गुरुवार धरत असेल तर तुम्हाला गुरुवार धरायचा आहे. पण तुम्हाला बघा, गुरुवार देखील चालू आहेत पण तुम्हाला गणेश जयंतीचा उपवास करायचा असेल तर तुम्ही एक म्हणजेच गणेश जयंतीचा उपवासच पकडावा. त्यामध्ये जर तुमचे 3, 4, 5 जेवढे काही काउंट झालेले असतील गुरुवारचे तर तो काउंट तुम्हाला त्यामध्ये धरता येणार नाहीये. ज्यांचे गुरुवारचे स्वामी महाराजांचे व्रत चालू असतील 11, 21 किंवा 9 गुरुवारचे तर ते काउंट करता येणार नाहीये त्यामध्ये. आधीच क्लिअर करते, भरपूर जणांचा असा प्रश्न असतो की म्हणजे हेही उपवास धरायचा आहे मागी गणेश जयंतीचा किंवा अगदीच की गुरुवारचा सुद्धा धरायचा आहे. दोन्हीपैकी एकच तुम्ही उपवास हा धरू शकता त्या दिवशी. गणेश जयंतीच्या दिवशी, तिळकुंद जयंतीच्या दिवशी आपल्याला काही उपाय सेवा करायच्या आहेत. बघा, प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही कितीही सुख आलं तर त्याच्यानंतर दुःखही येतच असतं. त्याचबरोबर बघा, काही ना काही संकट अडचणी प्रत्येकाच्या मागे लागलेल्या आहेत. त्यातून मार्ग मिळावा, गणपती बाप्पांची आपल्यावरती कृपा व्हावी ह्यासाठी गणेश जयंतीचं व्रत केलं जातं. त्याचबरोबर सर्व संकट दूर करण्यासाठी, विघ्न दूर करण्यासाठी हे व्रत आपण सर्वच जण करत असतो. तेच आपल्याला मागी जयंतीच्या दिवशी षोडोपचारे पूजन करून करायचं आहे. तर बघा, सकाळी लवकर उठावं, शुचिर्भूत झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक तुम्ही नक्कीच पाण्याने करू शकता, पंचामृताने करू शकता, त्याचबरोबर दुधानेही अभिषेक करू शकता. तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करते वेळी आपल्याला बघा, गणपती अथर्वशीर्षक 11 वेळेस किंवा 21व्या वेळेस म्हणायचं आहे. खरंच खूप पॉवरफुल आहे. गणेश पूजनामध्ये, गणेश व्रतामध्ये सर्वात प्रभावी सेवा कोणती असेल तर गणपती अथर्वशीर्षक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही गणपती अथर्वशीर्षक म्हणून तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती सेवा करू शकता, म्हणजेच अभिषेक करू शकता. ज्यांना गणपती अथर्वशीर्षक म्हणायला खरंच खूप अवघड वाटत असेल तर त्यांनी गणेश स्तोत्र सुद्धा म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता. मग तुम्ही 11 वेळेस, 21व्या वेळेस करू शकता किंवा अगदीच तुम्हाला टाइम नाहीये तर तुम्ही एकदा तरी गणपती अथर्वशीर्षक किंवा एकदा गणेश स्तोत्र ह्याचं पठण करत तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. बघा, अभिषेक केलेलं तीर्थ खास करून मुलांना पहिलं तर द्या, कारण बुद्धीचे देवता आहेत गणपती बाप्पा. त्यामुळे मुलांना थोडं थोडं तीर्थ द्या, घरामध्ये थोडं थोडं शिंपडा, घरातील सर्व व्यक्तींनी घ्या आणि बघा, थोडंफार राहिलंच जर असेल तर आपल्या झाडांच्या कुंडीमध्ये ते तीर्थ अगदीच टाकायचं आहे. त्याचबरोबर येतं की बघा, गणपती बाप्पांना अभिषेक घातल्यानंतर अगदीच तुम्ही पंचामृताने अभिषेक घातला असेल किंवा दुधाने अभिषेक घातल्यानंतर आपल्याला पाण्याने सुद्धा अभिषेक करायचा असतो. गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी स्वच्छ वस्त्राने आणि त्यानंतर षोडोपचारे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे या दिवशी. तर बघा, अगदीच ज्यांना खरंच तुम्हाला जर वाटत असेल की गणेश जयंती, मागी गणेश जयंतीच्या दिवशी जर तुम्हाला
गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे, म्हणजेच की एक वेगळी सेपरेट पूजा मांडणी करायची आहे, तर तुम्ही सेपरेट पूजा मांडणी सुद्धा करू शकता किंवा अगदी देवघरामध्ये गणपती बाप्पांची षोडोपचारे पूजा करू शकता तुमच्या इच्छेनुसार. तर बघा, गणपती बाप्पांना आपल्याला षोडोपचारे पूजा करताना गणपती बाप्पांना तुम्ही अष्टगंध लावू शकता किंवा सिंदूर लावू शकता. हळदी कुंकू व्हायचं आहे. गणपती बाप्पांना अक्षता अर्पण करायचे आहेत. तिळकुंट जयंती असल्यामुळे गणपती बाप्पांना तुम्ही नक्कीच तीळ सुद्धा अर्पण या दिवशी नक्कीच करू शकता. त्याचबरोबर येतं की गणपती बाप्पांना जानवे जोड हे सुद्धा अर्पण करायचं आहे. मागी गणेश जयंती आहे. गणेश भक्तांसाठी खरंच खूप महत्वाचा दिवस आणि या दिवशी आपल्याला जानवे जोड सुद्धा अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना. त्याचबरोबर येतं की बघा, दुर्वा तर गणेश जयंतीला हव्याच आणि दुर्वाचा मान सांगितला गेलेला आहे, त्यामुळे दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहेत. जास्वंदीचं फूल सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. अगदी जास्वंदीचं फूल नाही भेटलं तरी सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना लाल रंगाचं फूल कोणतंही अर्पण करू शकता. त्याचबरोबर बघा, षोडोपचारे पूजा आपली झाल्यानंतर धूपदीप गणपती बाप्पांना दाखवून घ्यायचं आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. बघा, या दिवशी गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणारे मोदकाचा नैवेद्य सुद्धा गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. बघा, या दिवशी तिळकुंड चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पांना बघा तीळ सुद्धा अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर अगदी जर तुम्ही मोदक बनवत असाल तर तिळापासून जे मोदक बनवले जातात तिळाचे सुद्धा तुम्ही मोदक बनवू शकता किंवा अगदीच की उकडून करा, तळून करा, पण गणपती बाप्पांना तिळाचे मोदक तुम्ही नक्कीच दाखवू शकता नैवेद्यामध्ये. किंवा अगदीच तिळाची पोळी तर ती सुद्धा गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये ठेवू शकता. तिळकुंड चतुर्थी असल्यामुळे या दिवशी सर्वांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून अंघोळ करायची आहे. घरातील सर्वांनी तीळ टाकून या दिवशी सुद्धा अंघोळ करायचे. जसं की आपण संक्रांतीच्या दिवशी तीळ टाकून पाण्यामध्ये अंघोळ करतो, त्याच पद्धतीनं या दिवशी सुद्धा मागी गणेश जयंतीच्या दिवशी सुद्धा आपल्याला थोडे तीळ पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यांनी अंघोळ करायची आहे. त्याचबरोबर बघा, या दिवशी गणेश जयंतीच्या दिवशी सेवेला अनन्यसाधारण असं महत्व आहे, त्यामुळे सर्वांनी सेवा करा. तर सेवा कोणत्या करायच्या आहे? एक माळ ओम गण गणपतीये नमः, ओम गण गणपतीये नमः या मंत्राचं सुद्धा एक माळ आवर्जून करू शकता. गणपती अथर्व शीर्षक जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही गणेश अथर्व शीर्षकचे पाठ करायचे आहेत. त्याचबरोबर येतं की ऋणमुक्त गणेश स्तोत्र, तर ह्याचं सुद्धा तुम्ही पाठ नक्की जास्तीत जास्त करू शकता. असं म्हटलं जातं की मनुष्य जन्म किती तर ऋण घेऊन जन्माला आलेला आहे, त्यामुळे बघा या दिवशी किंवा इथून पुढे रोज सुद्धा तुम्ही ऋणमुक्त गणेश स्तोत्र ह्याचं सुद्धा पठण करू शकता. ते सुद्धा खरंच खूप पॉवरफुल आहे, प्रभावी आहे. गणेश स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता किंवा संकटनाशन गणेश स्तोत्र, तर ह्याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. जेवढी जास्त तुम्हाला सेवा करता येईल या दिवशी मागी गणेश जयंतीच्या दिवशी तेवढी सेवा करायची आहे. बघा, सेवेला कधीही कंजूसपणा करू नका, कारण आपण जेवढी सेवा करतो, आपण जेवढा देवाला वेळ देतो ना, तर त्याच्यापेक्षा डबल ती सेवा देव स्वतःकडे ठेवून घेत नाही, तर त्याच्यापेक्षा डबल आपल्याला देव देत असतो. बघा, आपल्याला खूप काही दिलंय देवानी, म्हणून साठी सेवा करा. कितीतरी संकटातून बाहेर काढले म्हणून साठी सेवा करा. बघा, आपण काहीतरी स्वार्थ भावनेने जेव्हा देवाची सेवा करतो ना, तर ते फळ कधीही म्हणजे ती सेवा कधीही फलित जात नाही. पण तुम्ही निस्वार्थपणाने जर देवाची सेवा केली, उपासना केली, तर न मागता सुद्धा देव बघा देवाला आपल्याला जे काही पाहिजे तर ते प्रत्येक देवाला माहिती आहे. फक्त आपण निस्वार्थपणाने जर सेवा केली तर कोणतीही गोष्ट अशक्य अशी राहत नाही. त्यापेक्षा सुद्धा आपल्याला जे पाहिजे त्याच्यापेक्षा सुद्धा देव आपल्यासाठी चांगलं करत असतो. त्याच्यामुळे बघा, गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहेत, त्यामुळे मुलांकडून सुद्धा या दिवशी सेवा करून घ्या. अगदीच की मुलं छोटी आहेत, म्हणता येत नसेल तर मी स्वतः पठण करा, मुलांना श्रवण करायला लावा. त्याचबरोबर बघा, जे मोठे आहेत तर त्यांनी एका जणांनी षोडोपचारे पूजा करत जरी असेल तर बाकीच्यांनी सर्वांनी बसा. त्याचबरोबर बघा, मुलांना सेवा करायला लावा. स्वतः मुलांना सांगा की गणेश अथर्व शीर्षक याचे पाठ कर, गणेश स्तोत्राचे पाठ कर, किंवा काही नाही शक्य झालं तरी ओम गण गणपतीये नमः या मंत्राचं तरी
मुलांना जप करायला लावा. तर ह्या सर्व काही सेवा या दिवशी करायच्या आहेत. त्याचबरोबर येतं की बघा, एखाद्या तुमच्या घरात मुलगी आहे, मुलगा आहे, तिच्या विवाहामध्ये लग्नासाठी काही ना काही संकट अडचणी येत असतील, तर त्यासाठी सुद्धा खूप प्रभावशाली सेवा आहे. बघा, या दिवशी तुम्ही 11 गणपतींना जायचं आहे आणि तिथं हळद आणि कुंकू म्हणजे हळदीच्या ज्या अक्षता असतात तर त्या अक्षता गणपती बाप्पांच्या डोक्यावरती टाकायच्या आहेत. इन डिटेल व्हिडिओ इथं स्क्रीनवरती मी तुम्हाला देईल, तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता. बघा, त्यामध्ये इन डिटेल सर्व काही माहिती दिलेली आहे की ज्यांचं लग्न जमत नाहीये तर त्यांनी बघा त्या अक्षता न्यायच्या असतात, तर त्या कशा न्याव्यात, काय सेवा करून जावी, त्या गणपतीला जावं, सर्व काही इन डिटेल माहिती त्यामध्ये दिलेली आहे. त्यामुळे वरती मी इथं लिंक देईल. तुम्हाला जर खरंच लग्न संबंधात काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच मुलांकडून ही सेवा करून घ्या. बघा, तुमच्या घरात एखादी मुलगी मुलगा आहे तर त्यांनाच ती सेवा करायला लावायची आहे, तुम्ही स्वतः करायची नाही. ज्या मुलाचं मुलीचं लग्न जमत नाहीये तर त्यांनाच ती सेवा करायला लावा. बघा, अगदीच तुम्ही त्यांच्या बरोबर जा, पण त्यांनाच ही सेवा हा उपाय करायला लावायचा आहे. त्याचबरोबर येतं की अगदीच की मनोकामना पूर्तीसाठी तुम्ही 120 दिवसाची सेवा सुद्धा मागे गणेश जयंतीपासून सुरुवात करू शकता. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, हे मंत्र आहे. तर तो 121 वेळा 120 दिवस आपल्याला ही संकल्पयुक्त सेवा करायची असते. अगदीच तुमच्या आयुष्यात कितीही मोठी गोष्ट असू देत, अशक्य अशी गोष्ट असू देत, इच्छा असू देत, तरी सुद्धा या सेवेने पूर्णत्वात जाते. मी स्वतः घेतलेला अनुभव आहे म्हणून सांगते की ही सेवा सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचा सुद्धा इन डिटेल व्हिडिओची लिंक इथं वरती मी देईल, तर ती सुद्धा बघून तुम्ही नक्की या दिवसापासून सेवा करू शकता. मागी गणेश जयंती खरंच खूप महत्वाची आहे. या दिवसापासून तुम्ही ह्या सेवेला देखील सुरुवात करू शकता. त्याचबरोबर येतं की या दिवशी तुम्ही 21 दुर्वाची एक जोडी घ्यायची आहे आणि त्यावरती सुद्धा सेवा करू शकता. 1 दिवसाची ही सेवा आहे फक्त, की 21 दुर्वाची एक जोडी घ्यायची आहे आपल्या उजव्या हातामध्ये आणि आपल्याला 11 वेळेस किंवा 21व्या वेळेस गणपती अथर्वशीर्षक म्हणायचं आहे आणि सेवा करायची. 21 दुर्वाची जोडी उजव्या हातात घ्यायची. सेवा पूर्ण झाल्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करताना ती जोडी तशीच हातात ठेवायची आहे आणि त्यानंतर जी काही तुमची इच्छा आहे, अडलेली कामं आहेत, तर ती इच्छा बोलून ती जोडी गणपती बाप्पांना अर्पण करावी. ती इच्छा पूर्णत्वात जात असते, त्याच्यामुळे ही सुद्धा सेवा करू शकता. त्याचबरोबर येतं की बघा, 21 दुर्वाची एक जोडी, अशा 21 जोड्या आपल्याला म्हणजे त्याचा हार करायचा आहे आणि तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. मग तो हार बघा, 21 दुर्वाची एक जोडी असते, अशीच 21 जुड्या त्याचा हार बनवायचा. तुमच्या जवळपास कुठे गणपतीचं मंदिर असेल तर तो हार, दुर्वाचा हार करून गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे, हार घालायचा आहे. आणि जी काही तुमची इच्छा आहे, जॉब संदर्भात असेल, लग्न संदर्भात असेल, जे काही तुमचे अडलेले प्रश्न असतील, ही सेवा सुद्धा, हा उपाय सुद्धा आवर्जून करू शकता. प्रत्येकाच्या हिते गणपती बाप्पांचं मंदिर हे असतंच, त्यामुळे तिथं जा. अगदी सेवा जरी घरी केल्या तरी सुद्धा काही हरकत नाही. अगदीच गर्दी असते, त्यामुळे तिथं आपल्याला जास्त सेवा करता येत नाही. तुम्ही त्या बघा 21 दुर्वाच्या ज्या जुड्यांची माळ केलेली आहे आपण, त्यावरती सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. 21 वेळा गणपती अथर्वशीर्षक किंवा 21 वेळा गणेश स्तोत्र, जेवढी जास्त सेवा होईल तेवढी सेवा करा. मंदिरात जायचं, गणपती बाप्पांना तो हार घालायचा 21 दुर्वाच्या जोडीचा आणि तुमची मनोकामना गणपती बाप्पांना सांगायची आहे. या दिवशी हा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे, त्यामुळे आवर्जून सेवा करा. मुलांकडून सुद्धा ह्या सर्व काही सेवा करून घ्या. मनोकामना ही पूर्ण होणार म्हणजे होणारच, त्यामुळे सांगते. आणि बघा, गुरुवार आहे, स्वामींची सेवा, आपलं गणपती बाप्पांची सेवा, त्यामुळे हा दिवसाला खरंच अनन्यसाधारण असं महत्व आहे. आवर्जून तुम्ही सेवा करा. लिंक सुद्धा मी वरती देईल, जे काही तुम्हाला सेवा करायच्या असतील त्या. तर तुम्हाला नक्की समजलं असेल. आतापर्यंत एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुसू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ आणि हाईप करायलाही विसरू नका.